तर आता अपारंपरिक ऊर्जेशिवाय पर्याय उरलेला नाही, कारण धरणं तेवढीच राहिली आणि ऊर्जा निर्मिती तेवढीच राहिली, पण ऊर्जेचा वापर वाढला आणि हे आम्ही ध्यानात घेतल्यामुळं हे गाव ऊर्जेपासून स्वयंपूर्ण करण्याचा आम्ही निर्धार केला। ग्रामस्थांनी त्यासाठी सहकार्य केलं। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग याच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान हे या गावानं अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवलं आणि त्या माध्यमातून या अभियानाचे सलग 2 वर्ष राज्य शासनाच्या गावाला पुरस्कार मिळाले आणि ती रक्कम आम्हाला शासनानं या अपारंपरिक ऊर्जेसाठी वापरण्याची आम्हाला परवानगी दिली आणि त्यामुळं ही योजना, त्याचबरोबर गावकऱ्यांचा सहभाग आणि पंतप्रधान सूर्यघर योजना याचं सर्वांचं कन्झर्वेशन करून हा प्रोजेक्ट आम्ही राबवलेला आहे। हे राबवत असताना गावातील लोकांच्या आम्ही अपेक्षा किंवा गावातील लोकांची मतं जाणून घेतली। सर्व लोकांना असं वाटलं की पहिलं 3 महिन्यातून बिल येत होतं, आता 1 महिन्याला बिल यायला लागलं। तो जो घरातील आर्थिक याचा बोजा होता तो कुटुंबांवरती पडायला लागला आणि म्हणून जर आपणच ऊर्जा निर्मिती केली, आपल्या छतांवरती ऊर्जा निर्मिती केली तर याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीची मात करू शकतो असा निर्धार केला आणि मग त्या पद्धतीनं बैठका घेऊन आमच्या गावकऱ्यांनी सर्वांनी हा उपक्रम किंवा हा प्रोजेक्ट राबवण्याचा ध्यास घेतला। हे केल्यामुळं वर्षाचा आम्ही जे गावासाठी लागणारं वीज बिल होतं त्याचे आम्ही सर्वे केला तर वर्षामध्ये आम्हाला गेल्या वर्षी 2022-23 मध्ये आम्ही सर्वे 22-23चा केला तर 22-23 मध्ये आम्हाला 5 लाखाच्या वरती या गावाचं वीज बिल येत होतं। आता ते 5 लाखाचं वीज बिल आमचं 100% बचत होणार आहे आणि त्या 5 लाखाच्या वीज बचतीबरोबरच कार्बन न्यूट्रल गाव म्हणून आम्ही या ठिकाणी या गावासाठी प्रयत्न करतोय। हे सौरग्राम करत असताना प्रत्येक घराच्या छतावरती आम्ही हे युनिट बसवलं, प्रत्येक कुटुंबामध्ये हा प्रकल्प राबवला। हे राबवत असताना माझी वसुंधरा अभियानच्या रकमेतली काही हिस्सा, त्याचबरोबर प्रत्येक ग्रामस्थाचा हिस्सा, अशा पद्धतीनं आम्ही कन्झर्वेशन करून हा प्रकल्प राबवलेला आहे। साधारण स्टँडर्ड कंपनीचं हे युनिट आम्ही बसवत असताना 92,000 पर्यंत त्याचा खर्च आला। त्यामध्ये लायझनिंग सह इन्स्टॉलेशन आणि पूर्ण तो प्रोजेक्ट चालू करून देण्यापर्यंत याची रक्कम 92,000 पर्यंत गेली। सर्वसाधारण प्रत्येक लाभार्थ्याला 36,000 रुपये घालावे लागले आणि उर्वरित रक्कम आम्ही माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून जे पुरस्कार मिळाला होता त्या रकमेतून आम्ही त्याचा विनियोग केलेला आहे। आता MSEBीचं जर आपण बघितलं महावितरणचं तर स्थिर आकार हा येणारच आहे, पण आता आम्ही गेले 4 दिवसापासून हे चालू केल्यानंतर आम्ही बघितलं की वीज निर्मिती किती होते आणि वापर किती केला जातोय। तर आमची वीज वापर प्रत्येक घरटी आम्ही तशा पद्धतीचा या 2-3 दिवसामधला सर्वे घेतला तर जो वापर केला जातोय त्याच्या जवळपास डबल ते ट्रिपल ती निर्मिती होत्या आणि त्याच्यामुळं आमचं युनिट महावितरणकडे शिल्लक राहणार आहे आणि राहिलेल्या शिल्लक युनिटमधून आमचा स्थिर आकार सुद्धा नील होऊन जाणार आहे। त्याच्यामुळं प्रत्येक कुटुंबाला ते 0 बिल येणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।